सर्व संघांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 मध्ये मी यासीन मर्चंट हार्दिक 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 स्वागत करतोय। आताच आकाश यांनी सांगितल्याप्रमाणे 6वा दिवस गाजते प्रीमियर लीग हाय जरा हटके 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग 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 नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथबाच्या लाडापोटी थेट प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग प्रीमियर लीग यस धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर SS ग्रुप अलिबाग विपक्ष RM सप्लायर चिराड या दोन संघादरम्यान आजचा हा पहिला दिवस नाणेफेकीचा कॉल SS ग्रुप अलिबाग या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अर्थातच RM सप्लायर चिराड या संघाला। चला गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी विनंती करतो लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे। चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चला टीम बॅटर RM सप्लायर्स बॅटर मैदानामध्ये चला। चेक हॅलो हॅलो चेक कॉमेंट्री बॉक्स काउंटडाऊन झाल्यानंतरच मॅचला सुरुवात होणार आहे। ओव्हर टू यू फिल्डिंग टीम चला फिल्डिंग लावून घ्या। ऑलरेडी आपण 5 मिनिटे उशिराने चाललेलो आहोत त्यामुळे या गोष्टींची दक्षता घ्यायची आहे। मंथन डाकी विनंती असणार आहे। येस ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। चिराड संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन करायचं आहे। सामना सुरू होतोय। आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे। दमदार आमदार प्रीमियर लीग एक वीर दमदार आमदार प्रीमियर लीग एक अभूतपूर्व अशी ही स्पर्धा। या स्पर्धेची अनेक वैशिष्ट्य सांगता येतील। आपण पाहतोय आपल्या उजव्या बाजूपासून जर सुरुवात केली ना तर माननीय श्री गिरीश पाटील स्टँड, माननीय श्री निलेश घाटवळ स्टँड, त्यानंतर माननीय श्री विघ्नेश विजय माळी स्टँड, त्यानंतर सौभाग्यवती अश्विनी संजय जंगम स्टँड, उर्वशी उद्देश वाडकर स्टँड, ज्योतिबाई नागावकर स्टँड, सौभाग्यवती रसिकाताई केणी स्टँड। येस यसीन सर थोडंसं थांबवतोय। चला टीम बॅटिंग करणारी टीम बॅटर मैदानात मध्ये जाऊ द्या। ऑलरेडी आपण उशिराने चाललेलो आहोत आणि चला थँक्यू सो मच RM सप्लायर। चला टीम बॅटर्स लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे। रितेश कोऑपरेट करा। आपण या आधी 3 वाजता सामन्यांना सुरुवात केलेली आहे। आज थोडंसं उशिराने चाललेलं त्यामुळे थोडंसं सहकार्य कराल कारण हे नॉकआउटचे सामने आहेत आणि या नॉकआउटच्या मॅच
तशा पद्धतीने काल झाल्या तशा पद्धतीने आज होण्याची संभावना आहे, त्यामुळे वेळ आपल्याकडे खूप कमी असणार आहे. हॅलो tenniscricket.in काउंटडाऊन द्यायचा आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो 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 वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे आणि आजचा हा 6वा दिवस. काय जबरदस्त दिवस झाला होता कालचा 5वा. अफलातून स्पर्धा बघायला मिळाली होती. कालच्या रात्रीमध्ये अतिशय जबरदस्त रोमहर्षक सामने बघायला मिळाले होते. त्यावेळेला आपण बघितलं कालच्या सामन्यामध्ये 7 स्टार स्थळ ह्या संघाचा सुमेध पत्रे याने अफलातून गोलंदाजी करत पहिल्या मॅचमध्ये 7 धावा देऊन 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. त्याच सुमेधला नंतरच्या मॅचमध्ये अतिशय चांगला फटकेसुद्धा पडले होते. म्हणजे क्रिकेटचं बघा कशा पद्धतीने या विकेटने रंग बदलले होते. कालच्या रात्रीत आपण बघितलं होतं 45 धावा करत असताना शाबीर 11 थळ हा संघसुद्धा तिथपर्यंत पोहोचला नाही आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या 45 धावासुद्धा डिफेंड केल्या होत्या. शाकिब सिद्दीकीच्या गोलंदाजीच्या जोरावर अतिशय चांगल्या पद्धतीने काल नागेश्वर आवास या संघाने ते सामना अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला होता. तत्पर्यंत आपण बघितलं अगोदरच्या सामन्यात 78 धावा चेस करत होत्या आरबी सप्लायर्स झिराडचा संघ आणि शेवटच्या षटकात 8 धावाची आवश्यकता असताना त्या 8 धावासुद्धा डिफेंड करण्यात आल्या होत्या. चला सामन्याला सुरुवात होते. सुपर 16चा हा थरार आपण बघतो. विकास दादा, स्टंप माईक सुद्धा लावलं जाते कारण काही वेळेला या मैदानामध्ये घोंगावणारा आवाज आणि त्यामुळे एजेसचा आवाज येत नाही. त्यामुळे tenniscricket.inच्या माध्यमातून हा नवप्रयोग केला जातोय स्टंप माईकचा. सो काउंटडाऊन द्यायचं आहे tenniscricket.in. पहिला चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळावलेला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी सिंगलपेक्षा जास्त धावा मिळत नाहीत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. SS ग्रुप अलिबाग विरुद्ध RM सप्लायर्स झिराड. नाणेफेकीचा कौल अलिबागच्या संघाच्या बाजूने लागताच त्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी आलेला आहे तो मंथन डाकी. सलामीसाठी पहिल्याच चेंडूवर 1 धाव केवळ. बोलायला पाहिजे होतं काउंटडाऊन. यस, चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. यहाँ पे ओवर पिच गेंद ऑन द राइस लॉफ किया उसे मिड ऑफ के दिशा में, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. विकास, ये पहला चौका आज के छठे दिन का. हाय जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. रितेशसाठी हा पहिला चेंडू आपण बघितला. थोडासा ओव्हर पिच डिलेवरती अतिशय चांगल्या पद्धतीने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळला आणि अतिशय सुरेख. पुढच्या चेंडूवर सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिडॉमच्या क्षेत्रामध्ये. काय घडणार काय बिघडणार बघा. डायरेक्ट हिट झालेली आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये या पहिल्याच षटकामध्ये थर्ड अंपायरला पाचारण केले जाते. निर्णय हायकोर्टामध्ये पेंडिंग असणार आहे. यस, बहुत ही कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग विकास. इस तरह की फील्डिंग ये अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमें देखने को मिलती है, मगर आज विकास जिस ऊंचाई पर हम टेनिस क्रिकेट को देखते हैं, सम्माननीय हम सभी के चहीते महेंद्र शेठ दड़वी ने जिस अंदाज के साथ यहाँ पे प्लेटफॉर्म तैयार किया है ना,
ये क्रिकेट की ऊंचाई भी बढ़ चुकी है। ये एफर्ट देखिए आपके स्क्रीन पर जरूर यहाँ पे दिखाया जाएगा, मगर ये हमें पहले बहुत कम देखने को मिलता था। अब जो खिलाड़ी है ना, वो गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, फील्डिंग में भी उतनी ही मेहनत करते हैं, ये यहाँ से नजर आया है। मैंने अक्सर कहा कि आप गेंदबाजी करते हुए, बल्लेबाजी करते हुए एक मैच जीतोगे। जी हाँ, ये देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से बहुत पीछे थे बल्लेबाज और गिल्लियों को बिखेर दिया था। सीधा स्टंप पर टकराई ये गेंद और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। पहला बल्लेबाज वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार। यासिन सर, चेंडू चांगला होता, जोरकस मारला होता, धावण्याचा प्रयत्न केला आणि रोशन तांडेरकर हा जबरदस्त अतिशय चांगली फलंदाजी करताना आपण बघितला होता पहिल्या 2 दिवसांमध्ये. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली, पण अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्यवश अतिशय चांगला मनीष मोकलचा थ्रो त्याच्यावर चांगला पडतोय आणि दुर्भाग्यवश त्याला बाद होऊन तंबूत परतावं लागते. आणि आपण MD ग्रुपने काय केलेलं आहे, काल आपण लिस्ट जाहीर केलेली आहे आणि डायरेक्ट हिट जो करणारा क्षेत्ररक्षक आहे ना, त्याच्या नावावर सुद्धा 4 पॉईंट जमा झालेले आहेत, कारण हेच पॉईंट आपण सिरीजसाठी उपयुक्त पडू शकतात. आणि मनीष मोकल हा त्या धाटणीचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे 4 पॉईंट हे त्याच्याकडे नक्कीच जमा झालेले आहेत. बघूया काय घडणार या मॅचमध्ये. रोशन बाद होऊन तंबूत परततोय, लगेच नवीन बॅटर मैदानात येतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. आणखी एक फलंदाज रितेश आमदार अपला आमदार महेंद्र शेठ, यहाँ पे ये हमारे डीजे मास्टर भी बहुत ही खूबसूरत गाना सुनाते हुए, मगर यहाँ पे विकास हमने देखा क्या हुआ। देखिए पहला जो रनआउट हुआ ना, उसका ये मनोवैज्ञानिक दबाव था। बल्लेबाज जानते थे कि यहाँ पे 30 गज का दायरा है, 30 गज के दायरे में बड़े स्ट्रोक लगाने हैं, मगर उन्होंने यहाँ पे थोड़ा सा वक्त भी बिताना बहुत ज़रूरी था। रितेश हालांकि टीम के कप्तान, बहुत ही जिम्मेदार बल्लेबाज है, बहुत ही शानदार खिलाड़ी है, मगर उन्होंने की है जल्दबाजी करने की वजह से अपना कीमती विकेट उन्होंने गंवाया। ये दूसरा झटका लग चुका है आर्यम सप्लायर्स जिराड को। थोड़ी सी संकट में ये टीम आ चुकी है। देखिए संभलना होगा, संभलने के लिए आपके पास वक्त है, थोड़ा सा दिमाग को शांत रखना होगा। इतनी जल्दबाजी करके आप एक फाइटिंग स्कोर खड़ा नहीं कर सकते, थोड़ा सा वक्त बिताना होगा। इस पिच को आपको परखना होगा, पिच किस तरह से खेल रही है, क्योंकि जैसे आकाश और गुड्डा यादव वहां पे थे, उन्होंने कहा था कि जैसे कि ये नई पिच है ऐसा प्रतीत हो रहा है। मुझे तो ऐसा लग रहा है कि यहाँ पे वक्त बिताना पड़ेगा विकास। बरोबर आहे. आणि ते विकेटचा अंदाज आल्यावर तुम्ही मात्र अंधाधुंद फलंदाजी करू शकता. अशा वेळेला मात्र 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानात आलेला आहे. कुंजल पाटीलच्या जोडीला साई राणे हा फलंदाज येतोय. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे आपल्या संघाची धावसंख्येची मजल जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची. बघूया काय घडणार आहे या मैदानामध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो स्वीपरच्या क्षेत्रामध्ये. स्वीपर तैनात आहे, त्या ठिकाणी 1 धाव मिळालेली आहे आणि एकापेक्षा जास्त धावा या स्ट्रोकवर सुद्धा मिळत नाही आहेत. धावसंख्या झालेली ती पहिल्या षटक चालू असताना 6 धावा, 2 गडी बाद 6 धावा. जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है विकास, जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है। आपको संघर्ष करना पड़ेगा, आपको थोड़ा सा वक्त बिताना पड़ेगा, आपको एक रन 2 रन बनाकर अपने आप को सेट करना होगा। मनोवैज्ञानिक दबाव जो कितना भी बड़ा बल्लेबाज क्यों न हो उसे आता ही है, मगर उसे अगर परे करना है, दूर करना है, तो थोड़ा सा अपने आप को वक्त देना पड़ेगा। इस बीच फिर से एक बार मंथन, फुल टॉस गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ कट किया है। 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। ये आया है 4-4। नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे। प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट।
खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून, परंतु त्याला चांगली ट्रीट केली बॅटरने. अतिशय जो तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो गॅप होता त्यामधून चेंडू टोळावला. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. पहिल्या षटकाची बघता बघता समाप्ती झालेली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये मंथन डाकीने जरी सुरुवात चांगली केली असली तरी धावसंख्या आहे 10 धावा, 2 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आपण बघतोय हशिवरे एक्सप्रेस मनीष मोकलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मंथन डाकी शिवबा हशिवरे संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे मनीष मोकल आपण बघितलं तर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघातर्फे क्रिकेट, म्हणजे एकाच गावामध्ये किती टीम्स आहेत बघा. तदनंतर बालवीर हशिवरे संघ आहे. असे भरपूर संघ आपल्या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये एका गावामध्ये असतात आणि तेच आपण जर पनवेल विभागात गेलो तर तिथे गाव टू गाव हा फॉर्मॅट असतो आणि त्याच्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की हे वेगवेगळ्या गावातले खेळाडू असे आहेत की काय. विकास, मैं अक्सर थोड़ा सा कॉमेडी में एक मजाक में कहता हूं कि किसी भी घर में अगर हशिवरे गांव के किसी भी घर में जाएंगे ना, आपको एक खिलाड़ी मिलेगा. इतने खिलाड़ी आते हैं ना उस गांव में, सही मायनों में तारीफ तो बनती है. हालांकि उनके जो सीनियर खिलाड़ी है, प्रसाद है, प्रफुल्ल है, मंथन है, ये जो खिलाड़ी है ना, उन्होंने बहुत मेहनत की है. उनको देखते देखते ये छोटे बच्चे बड़े हो रहे हैं और बहुत ही बढ़िया क्रिकेट उनके जरिए से, उनके गांव से देखने को मिलता है. आपने जैसे कहा कि हशिवरा से ही बिलोंग करने वाले ये खिलाड़ी है, बाएं हाथ के गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, गेंद को कट करते हैं. ये देखिए पहली ही गेंद कट हुई थी मगर तकदीर का सहारा, गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया है. फिर से एक बार थर्ड मैन सीमारेखा के बाहर, गेंद फरार. मिलेंगे रन यहाँ पे 4. प्रीमियर लीग भरली पडते. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, अतिशय योग्य टप्प्यावर टाकला होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. त्याला ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाही आहे याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि शॉट थर्डमॅन आणि शॉट गली या क्षेत्रातून चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल. साई राणे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतोय, एक धाव काढण्यासाठी. बघूया काय होणार, काय घडणार. धावसंख्या काढताना फलंदाजाचा पुन्हा एकदा अडचणीत सापडतोय, पुन्हा एकदा निर्णय येतोय हायकोर्टामध्ये. थर्ड अंपायरला पाचारण केले जाते की धावचीत फलंदाज आहे किंवा नाही. साई राणे फलंदाजी चांगली होत होती त्याच्याकडून, परंतु अशाच वेळेला एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे. एक धाव, यासिंची ती धाव होती किंवा नव्हती हा प्रश्न अनुत्तरित राहील, परंतु बघूया सध्या थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय ते. विकास, देखिए आपने देखा होगा साई राणे आसानी के साथ पहुंच सकते थे, मगर जब उन्होंने शॉट खेला ना, वो देखते रहे. मेरे ख्याल से वो उन्हें समझ नहीं आया था कि गेंद कहाँ गई और उन्होंने स्ट्राइक एंड पर बहुत लेट किया. उसके बाद आसानी के साथ मैं ये रन मुकम्मल कर सकता हूँ, ये उन्होंने सोचा, मगर शॉट थर्डमैन के फील्डर चौकर ने थे. बहुत ही बढ़िया फील्डिंग, उसी एक्शन में उन्होंने परफेक्ट थ्रो दिया और गैदरिंग भी बहुत ही बढ़िया देखने को मिली और इसी वजह से नॉन स्ट्राइक के एंड पर आउट होने का खतरा साफ मंडरा रहा है. अगर यहाँ से विकेट गई ना विकास, तो बल्लेबाजी करने वाली टीम को फिर नए सिरे से सोचना पड़ेगा. बरोबर आहे. आणि पहिलाच धावचित फलंदाज झाला होता, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित खेळण्याची आवश्यकता होती. धावा घेण्यासाठी चांगलं कोऑर्डिनेशन पाहिजे. ते कोऑर्डिनेशन अद्यापपर्यंत दिसलेलं नाही आहे मैदानामध्ये, परंतु ती कोऑर्डिनेशन अतिशय जरुरीचं आहे. आणि साई राणेला आता मात्र जर बघूया काय होतं या निर्णयामध्ये, ते हायकोर्टाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. हाँ, जो भी फैसला होगा वो सही फैसला आएगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है. SS ग्रुप अलीबाग टीम के कप्तान मंथन डाकी और उसी के साथ उनके टीम के ओनर साहिल सैयद, RM सप्लायर झिराड़, टीम के कप्तान रितेश मात्रे और उनके टीम के ओनर रविंद्र जी मात्रे और महेश माने. हालांकि जितना टेंशन, जितना मनोवैज्ञानिक दबाव इन बल्लेबाजों के ऊपर होगा ना, मुझे ऐसा लग रहा है कि साहिल सैयद और रविंद्र मात्रे और महेश माने के ऊपर भी होगा. बाहर बैठे हैं जरूर, मगर उन्होंने बहुत ही अरमान सजाए हैं, बहुत सपने देखे हैं, सपने संजोए हैं. उस सपने को साकार करने का कल का दिन है, मगर पहले तो ये मैच जीतना पड़ेगा और यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी संकट में जरूर है. बरोबर आहे. आणि प्रत्येक मॅच जिंकण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न तर चांगला करतच असतो, कारण प्रत्येकाचं स्वप्न आहे ही एवढी मोठी टुर्नामेंट्स, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही जिंकण्यासाठी, ह्या संपूर्ण
खेळाडूंची आपल्याला जद्दोजहद या मैदानावर बघायला मिळते, कारण प्रत्येक खेळाडूला वाटते की अंतिम फेरीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, अंतिम फेरीचं विजेतेपद आपल्या संघाला मिळालं पाहिजे, आपल्या मालकाला ही थार मिळावी, हे प्रत्येकाचा आहे. पंचांचा निर्णय येतो यावेळेला, नॉट आऊट, बालंबाल टाळ्यांचा वर्षाव होतोय त्या ठिकाणी आपल्या संघाच्या गोटामधून, कारण त्यांचा महत्त्वपूर्ण फलंदाज साई राणे या ठिकाणी सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचतोय आणि एक धाव सुद्धा या ठिकाणी काउंट केली जाते. एक धावाबरोबर संघाची धावसंख्या झाली धावफलकावर आपण बघतोय 15 धावा. जी हाँ, 15 लॉस ऑफ 2 विकेट्स, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 2 विकेटों के नुकसान पर यहाँ पे बाल बच गए हैं. साई राणे को जीवन दान मिला है, ऊपर वाले का शुक्रिया उन्होंने अदा किया. फिर से एक बार यहाँ पे खेलने के लिए तैयार होते हुए, मगर गेंदबाजी की तारीफ बनती है विकास. गेंदबाज क्या कमाल की सही लंबाई और सही दिशा, जो मैं अक्सर कहता हूं कि बहुत जरूरी होती है. आपके पास कितना घुमाव है, आप कितनी पेस के साथ गेंदबाजी करते हैं, इससे ज्यादा सही लंबाई और सही दिशा, परफेक्ट लाइन एंड गेंद के साथ गेंदबाजी हो रही है. हालांकि 1-2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले, मगर जिस तरह से हम अपेक्षा करते हैं ना कि पावर प्ले के खेल में कम से कम 35-40 रन आएंगे, वो यहां पे नहीं. ओहो, इस मर्तबा अंदर आइस, सीधा मिड ऑफ के हाथों में खेला. मिड ऑफ के फील्डर चौकर ने देख कहां गलती करने वाले थे, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. बॅटर लगेचच मैदानात परतायचा आहे, कारण आपल्याला टायमिंग काउंटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुंजल पाटील, स्ट्रोक खराब नव्हता, परंतु ज्या वेळेला त्यांनी स्ट्रोक मारला तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला, त्याच्यामुळे त्या चेंडूवर त्याला बाद होऊन परतावं लागलेलं आहे. तिसरा फलंदाज बाद झाला तो कुंजल पाटीलच्या रूपामध्ये. नवीन बॅटर मैदानात, झिराड गावचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते तोच प्रारंभ पाटील मैदानामध्ये येतोय. आणि बहुतेक आपण लीग स्पर्धा बघतो, त्यामधील विजेत्या संघाचा तो भाग असतो प्रारंभ पाटील. अतिशय जबरदस्त असा हा गुढी खेळाडू आपण बघतोय. बेस्ट ऑलराऊंडर आहे तो साई झिराड संघाचा. आज आपल्या घरच्या संघासाठी खेळताना त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलाच सामना आहे आणि पहिल्याच सामन्यात बघा कशा पद्धतीने चढ उतार बघायला मिळालेले आहेत. दुसरं षटक चालू आहे, 15 धावा आहेत आणि धावफलकावर, आणि 3 महत्त्वाचे फलंदाज आज तंबूमध्ये डगआउटमध्ये परतलेले आहेत. यस विकास, आपने सही कहा. देखिए, आपको हर बार ये सिचुएशन विन विन सिचुएशन नहीं मिलेगा. आपको इस तरह से मनोवैज्ञानिक दबाव में भी बल्लेबाजी करना आना बेहद जरूरी है. ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. यहां से एक पार्टनरशिप, लंबी पार्टनरशिप होना बहुत जरूरी है, क्योंकि पार्टनरशिप होंगी तो ही यहाँ पे एक अच्छा फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा. हालांकि दोनों भी बल्लेबाजों में वो काबिलियत, वो सलाहियत है कि यहाँ से भी अपने टीम को एक फाइटिंग स्कोर तक पहुंचाना होगा. हालांकि शुरुआत तो थोड़ी सी खराब हो चुकी है 30 गज के दायरे में. हालांकि गेंदबाजी करने वाली टीम ने यहाँ पे डोमिनेट किया है. इस बीच अगली गेंद मनीष की. आहा, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद फिर से एक बार गेंद को जो उछाल प्राप्त किया हुआ है ना विकास, वो देखने लायक था. बल्लेबाज जिस अंदाज के साथ सोच रहे थे उनका अंदाज यहाँ पे गलत होता हुआ गेंद टप्पा खाने के बाद उछली भी, और सोने पे सुहागा गेंदबाज के लिए कि वो बाहर की तरफ कट होकर सीधा विकेट कीपर के हाथों में. मनीष मोकल एक अनुभवी असा गोलंदाज आहे, कारण त्याने पहिल्या वर्षी या स्पर्धेमध्ये कर्णधार पद भूषवलं होतं, दुसऱ्या वर्षी सुद्धा कर्णधार होता, आज सुद्धा तो खेळतोय चांगल्या पद्धतीने. आणि या वेळेला एक अतिशय जबरदस्त कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. विघ्नेश माळी, विजय माळी स्टँडमध्ये जाऊन विसावतोय. हा येतोय या स्पर्धेतील, या इनिंगमधील, आजच्या दिवसातील पहिला षटकार. क्या कमाल का स्ट्रोक था. बैकफुट पर पंच, हालांकि तैयार थे बैकफुट पर, बिल्कुल हिलने का मौका नहीं दिया किसी भी खिलाड़ी को. जैसे गेंद आई उतनी ही पेस के साथ रिबाउंड जिसे कहा जाता है. जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद इस मरतबा जड़ में डालने की कोशिश, यॉर्क करने का प्रयास था, काफी हद तक सफल भी रहे. हालांकि गेंद बल्ले के अंदरूनी सिरे पे लगी और मिडाउन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने का यहाँ पे मौका. देखते देखते विकास
देखिए आपके स्क्रीन पर 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी 11 रन का औसत है। यहां से इसी तरह से इस औसत को मेंटेन किया जाएगा विकास तो कम से कम 55 रन बन सकते हैं। और आपने अभी भी कहा कि 45 रन भी यहां पे कल डिफेंड हो चुके हैं, तो 55 रन 60 रन मेरे ख्याल से खराब स्कोर नहीं कहा जा सकता। बरोबर आहे. आणि महत्वाचं काय आहे तर ही या स्पर्धेतील ह्या इनिंगची चॅलेंज ओव्हर पंच नासिर भाई शेख यांचा इशारा येतोय आपल्या गुणलेखकापर्यंत. इट्स अ चॅलेंज ओव्हर. हे चॅलेंज कंप्लीट ज्याने केलं ना तो संघ थोडासा वरच्या सीटवर जाऊन बसतो आणि चॅलेंजमध्ये जो लॉज होतो ना त्याला थोडंसं बॅकफुटवर जावं लागते. बघूया हे चॅलेंज हे बॅटर करणारा संघ जिंकणार की गोलंदाजी करणारा संघाचा कर्णधार चांगली गोलंदाजी केल्याने 10 पेक्षा कमी धावात रोकेल. बघूया या षटकामध्ये काय घडणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण बघतोय मंथन डाकी संघाचा म्होरक्या, संघाचा कर्णधार, संघाचा सरदार गोलंदाजीसाठी येतोय. मंथन डाकी ने वो जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ ली है, एक कैप्टन भी है और ये जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ते हुए, क्योंकि ये ओवर बहुत ही क्रूशल रहेगा विकास। इस ओवर में आपको 10 रन बनाने हैं। पहली गेंद पर 1 रन बन चुका है, 5 गेंदें अभी भी बची है जिसमें 9 रन आना बेहद जरूरी। अगर 10 रन बने ना विकास, आप सभी जानते हैं कि आपको 5 रन बोनस के रूप में मिलेंगे, यानी 15 रन आप बटोर सकते हो। मगर इस ओवर में अगर आपने 10 रन नहीं बनाए तो फिर मुश्किलों का सामना करना पड़ेगा, 5 रन माइनस भी हो सकते हैं और इसी वजह से ये ओवर बहुत ही क्रूशल। हाँ, इसमें दबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे ओवर द कवर खेला है। कवर में फील्डर तैनात है, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। साई राणे मॅन फ्रॉम मापगाव. बघा कशा पद्धतीने स्ट्रोक घेतलाय. स्ट्रोकमध्ये टायमिंग होतं, स्ट्रोकमध्ये ताकद होती, नजाकत होती. चेंडू त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या या चेंडूवर अतिशय जबरदस्त प्रभाव बघायला मिळाला. 6 धावा घेतलेल्या आहेत त्याने. 2 चेंडूंमध्ये 7 धावा निघालेल्या आहेत. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होता, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकापर्यंत फेकलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ बघा चॅलेंज ओव्हरच्या समाप्त झालेला आहे आणि 8 धावा झालेल्या आहेत. चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर 3 चेंडूंमध्ये 2 धावा होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मंथन डाकीला सुद्धा आवश्यक आहे की या 2 धावा होऊन द्यायच्या नाहीत. विकास, कल ऐसा ही आपने एक मैच देखा जहां पे 2 गेंदे और 2 रन बनाने थे, हालांकि वो भी चैलेंज ओवर था, वहां पे रन नहीं बने थे, मगर यहां पे ऐसा नहीं होगा। ये दिन दूसरा, ये मैच दूसरा। ओवर द बॉलर है, गेंद को खेल दिया है फिर से एक बार स्टैंड में 6। होणार नाही संयोजन, होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन। इस ओवर में 2 सिक्सर हमें देखने को मिले हैं विकास। इसका मतलब ये साफ है कि चैलेंज ओवर तो इन्होंने जीत लिया है। 5 रन बोनस के भी मिलेंगे और यहाँ पे देखिए थोड़ी सी हवा चल रही है और इसी वजह से धूल उड़ रही है। थोड़ी देर के लिए रोका गया है, मगर मंथन अपने आप से थोड़ा सा नाराज होंगे। जो शुरुआत मिली थी उस शुरुआत को मेंटेन नहीं रख पाए। पहला ओवर लाजवाब था, दूसरा ओवर भी बेहतरीन था, 3 विकेट उन्होंने गंवाए थे, मगर ये देखिए चैलेंज ओवर में डोमिनेट किया है बल्लेबाजों ने। आपण बघितलं ना पहिल्या दिवशीपासून स्पर्धेच्या, तर या चॅलेंज ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा किती निघाल्यात तर 23 आणि कमीत कमी धावा फक्त 1च निघालेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे चॅलेंजमध्ये आपण बघितलं होतं. अतिशय जबरदस्त षटक आहे, एक दबाव टाकणारं षटक. परंतु पुन्हा एकदा अतिशय चांगल्या सूझबूझ पद्धतीने खेळतोय. चेंडू ढकलतोय फक्त लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली ती 37 धावा. महत्त्वाचं काय यासिन सर की हे दोन्ही फलंदाज एक मोठा स्ट्रोक्स आल्यानंतर हाराकिरी करत नाही आहेत, सर्व फटके मारण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, तर त्या प्रत्येक त्याच्यानंतर मोठ्या फटक्यानंतर सिंगल्स येते. बघा कशा पद्धतीने धावफलक त्याने हलता ठेवलेला आहे. 3रं षटक चालू आहे, अद्यापपर्यंत 1 चेंडू बाकी आहे. यस विकास, आपने सही कहा, क्योंकि इसी को कहते हैं ना पेशेंस। मैंने हमेशा कहा कि आपके पास पैशन तो होता है, आपके पास पैशन तो होता है, मगर उसके साथ साथ पेशेंस की भी जरूरत है
ये अनोखा खेल है। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। यहाँ पे किसने सोचा होगा विकास कि इस तरह से मंथन को मार पड़ेगी? बिल्कुल नहीं सोचा होगा। मेरे ख्याल से मैंने तो नहीं सोचा था, क्योंकि खुद एक जिम्मेदारी उठाकर वो आए इस भरोसे के साथ, इस आत्मविश्वास के साथ मैं यहाँ पे बल्लेबाजों को रोकूंगा 10 रन के पहले, मगर ऐसा नहीं होने दिया। इन दोनों भी बल्लेबाजों ने, मैंने इसके पहले क्या कहा था कि थोड़ा सा वक्त बिताना पड़ेगा। दोनों भी बल्लेबाजों ने देखा कि ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज जा चुके हैं, जिम्मेदारी हमारे कंधों पर है और उसे अगर सही अंजाम देना है तो हमें वक्त बिताना पड़ेगा। 2-4 गेंदें खेलने के बाद ये विकेट किस तरह से खिल रही है उसका अंदाजा आया, और जहां पे उन्होंने रिस्क लेना चाहा मगर कैलकुलेटिव रिस्क उन्होंने उठाया और अपने बिल्कुल किसी भी तरह से गैर जिम्मेदाराना स्ट्रोक नहीं देखा होगा। दोनों छक्के प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आए और यहां पे ये तकरीबन इस ओव्हर में दोनों भी बल्लेबाज जीते हैं। आणि काय झालेलं आहे बघा, 3 षटकांमध्ये 38 धावा झाल्या होत्या, त्यामध्ये 5 धावा ॲडिशन होत आहे चॅलेंज पूर्ण केल्यामुळे आता आवश्यक झालेली आहे धावसंख्या ती 43 रन्स। आपण बघू शकता सुपर 8 टीम्समध्ये सिया वॉरियर्स साखर पोहोचलेली आहे, त्याचप्रमाणे स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली टीम पोहोचलेली आहे। तदनंतर शंभू वॉरियर्स कामार्ले संघाने त्यामध्ये सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे आणि रात्रीमध्ये अतिशय जबरदस्त मॅच दोन्ही झाल्या होत्या। त्यामध्ये आणखी एक मॅचमध्ये अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास हा संघ दाखल झालेला आहे सुपर 8मध्ये। आणखी ह्या 2 संघांमधील कोणता संघ सुपर 8मध्ये दाखल होणार हे आपण बघणार आहोत थोड्या वेळामध्ये। त्याचा निर्णय आपल्याला पुढच्या इनिंगमध्ये समजणार आहे, परंतु बघता बघता 3 षटकांची समाप्ती, फलकावर 43 धावा आहेत। आणि यासिन सर, महत्त्वाचं काय आहे ते विकेट्स बघा, 5वा-6वा दिवस आहे तब्बल आजचा, तरीसुद्धा विकेट आज नव्याने बनवली की काय अशा पद्धतीने विकेट्स आहे। ग्राउंड स्टाफचा बघा किती मेहनत आहे, आउटफील्ड पूर्ण बघा तुम्ही, प्लंबिंग होत नाही आहे की चेंडू समोर पडला आहे वाकडा तिकडा गेलेला आहे असं कधीही झालेलं नाही आहे। या क्षेत्ररक्षकाच्या हातात ज्याप्रमाणे इंटरनॅशनल IPLs आपण बघतो त्या पद्धतीने चेंडू सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात येतोय, त्याच्यामुळे स्वतःची जर क्षेत्ररक्षकाची चुका असेल तरच मात्र डबल सिंगल डबलमध्ये किंवा 3 धावांमध्ये कन्व्हर्शन होऊ शकतो, अन्यथा चेंडू प्लंबल होत नाही आहे। चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाला सुद्धा साथ मिळते त्या ठिकाणी। चेक थोडंसं थांबवतोय। यानंतरचा होणारा सामना मिहीर अँड तनिष स्पोर्ट्स झालखंड विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर, या दोनही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे। येस, ओव्हर टू यू। यस, धन्यवाद कपिल। विकास, आपने सही कहा, यहाँ पे 100% क्यूरेटर को क्रेडिट चला जाता है। बहुत ही अच्छा विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है सम्माननीय अंकुशदादा पाटिल और उनकी पूरी टीम, सुजीत पाटिल हो और उनके सभी साथी जो MD ग्रुप फाउंडेशन के सभी साथी हैं ना, उन्होंने बहुत मेहनत की है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार ऑन द राइल्स खेला है, 2 खिलाड़ियों के बीच में खेला है, 1 बाउंस गेंद सीमारेखा के बाहर, फिर से एक बार फरार, मिलेंगे रन यहाँ पे भी 4। तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1, तुम्हीच ठरलेत नंबर 1, तुम्हीच ठरलेत नंबर 1। लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग। थोड़ा सा पहले बल्लेबाजों ने जल्दबाजी की, मगर इन दोनों भी बल्लेबाजों की सराहना तो बनती है, काबिल तारीफ बल्लेबाजी हो रही है। देखिए, बिल्कुल आड़े टेढ़े शॉट नहीं खेले उन्होंने, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक यहाँ पे कॉपी बुक स्टाइल से खेले हुए स्ट्रोक हमें नजर आ रहे हैं। इस बीच क्या कमाल का खूबसूरत ये चौका हमें देखने को मिला और देखते देखते रनों की संख्या 47, लॉस ऑफ 3 विकेट्स, 4था ओवर प्रगति पर। प्रारंभ पाटीलने जो पहिला षटकार मारला होता ना, त्याच्यासाठी दिलीप पाटील नेहुली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। साई राणेच्या बॅटमधून आणखी एक बहारदार फटका बघायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी स्वीपर तैनात आहे, 1 पेक्षा जास्त धावा मिळणार नाही याची दक्षता सुद्धा तो घेतोय। गोलंदाजीसाठी भूषण जावरेला बघतोय। धावसंख्या 48, 48 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। देखिए, हमेशा बातें होती है कि बैट स्पीड कितना होना चाहिए, या बैट स्पीड सही है, बैट स्पीड होनी चाहिए, या आपके पास टाइमिंग होना चाहिए। क्रिकेट में अलग अलग बातें होगी, चर्चा होगी, मगर यहाँ पे इन दोनों भी बल्लेबाजों ने जो दिखाया वो टाइमिंग में दिखाया और उसी के साथ बल्ले का फ्लो भी दिखाया, बैट का स्पीड भी दिखाया है। बहुत ही खूबसूरती के साथ अपने पारी को बिल्ड करते हुए ये दोनों भी बल्लेबाज। जी हाँ, इस मरतबा जड़ में डालने का प्रयास था, मगर उसे ऑन द राइज खेलने की कोशिश थी।
मगर बल्लेबाज इस मर्तबा जहां पे खेलना चाहते थे वहां पे गेंद नहीं गई। गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद शॉर्ट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका। मगर विकास रनों की संख्या के ऊपर नजर दौड़ाएंगे तो देखिए 49 रन 3.3 ओवर में, बहुत ही बढ़िया स्कोर। क्या लगता है 70 के आसपास आप देखते हो? जोरदार, अतिशय दिमागदार पद्धतीने, क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक्स, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, बहुत बढ़िया शॉट था ये, 6 रन। लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरविंद दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय खराब चेंडू होता म्हणता येणार नाहीये, परंतु फुलटॉस चेंडू होता, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु कमालीची फलंदाजी या दोन्ही बॅटर्सकडून, लाजवाब फटकेबाजी बघायला मिळते. साई राणेचं नाव बहुतेक जणांना माहीत नसेल, आवाजच्या मैदानात त्याला चांगली फलंदाजी करताना बघितलं होतं. आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये चांगली फलंदाजी करतोय तो. संघाला ज्या वेळेला आवश्यकता आहे ना तशा पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावसंख्या झालेले 55 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अद्यापही 4थं षटक, 1 चेंडू येणं बाकी असताना साई राणे 10 गेंदों में 25 रन बनाकर स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं, जबकि प्रारंभ पाटिल ने 7 गेंदों में 16 रन अपने टीम के लिए बनाए. बहुत ही अच्छे बैटिंग स्ट्राइक रेट से दोनों भी बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. आहा, मगर यहाँ पे कम बैक भूषण जावरे बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, और देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. मेरे ख्याल से रिव्यू की यहाँ पे मांग की है अंपायर हमारे तीनों भी ऑफिशियल्स, राजेश तड़ाशिलकर, रमाकांत पवार और अमित घोड़तकर, नासिर शेख भी ज्वाइन हो चुके हैं. मगर मैं बात कर रहा था विकास रनों की संख्या के बारे में. इन दोनों भी बल्लेबाजों की चर्चा तो होगी, क्योंकि जिस सिचुएशन से अपनी टीम को उन्होंने संभाला दिया है ना, काबिले तारीफ. कहां भी ये टीम थी, 2 ओवर में 22 रन बन चुके थे, 11 का औसत था और 3 विकेट उन्होंने गंवाए थे. ऊपरी क्रम के कैप्टन भी मैदान से बाहर जा चुके थे, क्योंकि कैप्टन इस साल तूफानी फॉर्म में है. रितेश म्हात्रे को मैंने नजदीक से देखा, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उन्होंने हमेशा की है. अलीबाग प्रीमियर लीग के वो चैंपियन भी रहे, मैन ऑफ द सीरीज भी रहे. आत्मविश्वास उनका चरम पर था, मगर उनका विकेट जाने के बाद उनके साथी ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज और आउट होने के बाद यहाँ पे पूरी तरीके से संकट की घड़ी, संकट मंडरा रहा था, मगर संकट मोचक बनकर ये दोनों भी बल्लेबाज उभरे हैं. नाम याद रखना, प्रारंभ पाटिल और साई राणे. दोघांनी अतिशय चांगली कामगिरी, संघाच्या कर्णधारांनी किंवा त्यांच्या मालकाने आपल्याला या संघामध्ये का घेतलं याचा त्याने पुरेपूर मोबदला सुद्धा दिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे षटकाची समाप्ती झालेली आहे. परंतु ह्या ग्राउंडची, या मैदानाची, या स्पर्धेची चर्चा तर करायलाच पाहिजे, कारण 6वा दिवस आहे आणि मैदान बघा काय जशा काही आजच पहिल्यांदा सुरुवात होती की अशा पद्धतीने यांचं संपूर्ण श्रेय आपण खेळपट्टीच्या क्युरेटरला तर दिलेलंच आहे. त्याप्रमाणे आपण श्रीकांतजी म्हात्रेसुद्धा आहे, त्याचं संपूर्ण देखरेख आज ते मैदानाची करतायत. आणि ही जी कमिटी आहे ना MD ग्रुपची, अतिशय जबरदस्त पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन आयोजन करत आहे. मला वाटते कोणीही कमिटी मेंबर अद्यापपर्यंत झोपला असेल 2 तासांच्या वरती असं वाटत नाही आहे. अंकुश पाटील, त्याच्यानंतर संजय पत्रे, सुजित पाटील, कल्पेश पाटील आणि आणखी सर्व ज्यांची नावं संपूर्ण घेता येत नाहीत, परंतु सर्वांचं खरोखर मनपूर्वक कौतुक करावं लागेल. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा दिमाखात आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा त्यामुळे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्धसुद्धा झालेली आहे. 5व्या षटकासाठी आपण बघतोय द गोल्डन बॉय फ्रॉम रोहा, सुडकोली तालुका अलिबाग, सुजित तांबडकर. आहा, यहाँ पे सुजीत के बारे में आपने चर्चा की. पहली ही गेंद पर 61 बल्लेबाज को चलता किया है प्रारंभ पाटिल मैदान से. इस सुजीत तांबड़कर नामक गेंदबाज ने अपनी पहचान तो बनाई है.
हालांकि कम उम्र के ये खिलाड़ी है, ज़्यादा एक्सपीरियंस नहीं है, ज़्यादा बाहर खेले नहीं है, मगर सम्माननीय हम सभी के चहीते महेंद्र शेठ दड़वी ने जिस प्लेटफॉर्म को यहाँ पे हमारे लिए मुहैया करवाया उसका पूरा अगर फायदा किसी ने उठाया है ना तो इस गेंदबाज ने कमाल की है। महेंद्र शेठ, आप जो भी करते हो कमाल करते हो। बरोबर आहे आणि हे सर्व प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आमदार साहेबांनी, खरोखर त्यांचं आभार सर्वांनी मानावे तेवढे कमी आहेत। आणि या स्पर्धेमधील जी पहिली विकेट हॅट्रिक होती ना ही याच गोलंदाजाच्या नावावर आहे, सुजित तांबडकर, मॅन फ्रॉम सुडकोली एक्सप्रेस। सुडकोली गावातील हा खेळाडू जो सुडकोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, या स्पर्धेतील कमी वयाचे जे खेळाडू आहेत 2 ते 3 त्यापैकी हा एक प्रमुख खेळाडू। आहा, यहाँ पे फिर से एक बार कम बैक करने की सख्त जरूरत थी विकास, क्योंकि हमने देखा था कि पहले 4 ओवर में 55 रन आने के बाद मैंने आपको कहाँ पे रनों की संख्या को आप देखते हो 70 के आसपास मुझे तो नजर आ रहा था, मगर ये गेंदबाज मानो कहते हुए बिल्कुल अपने गेंदबाजी से कि यहाँ पे मुझे जब आपको सामना करना है तो आप 70 का सपना नहीं देख सकते। पहली 3 गेंदों में बिल्कुल गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, विकेट यहां पे चटकाया है। लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी आ चुकी है। कमबैक इसे कहते हैं विकास। लाजवाब गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए। अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करतोय, अप्रतिम योग्य टप्प्यावर पहिली हॅट्रिक घेतलेली आहे, तिसरा सामना खेळला होता, 6 विकेट्स त्याने आपल्या नावावर प्राप्त केल्या होत्या, ही 7वी विकेट सुद्धा त्याने गोलंदाजीच्या रोखावणे आपण काढलेली आहे जोरावर त्यांच्या। पुढच्या चेंडूवर मात्र अर्पित जोरदार टोकतोय, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून त्याला मस्तकवर दस्तक देऊन आलेला हा षटकार। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर। 2 फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार। बल्लेबाज अर्पित वैते, हालांकि थोड़ा सा परेशान सुजीत ने उसे किया, मगर अर्पित तो अर्पित है। अर्पित वैते भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। अजिंक्य वैते और अर्पित वैते ये दोनों भाई जिराड से बिलोंग करते हैं। अपनी टीम के लिए एक मजबूती उन्होंने हमेशा प्रदान की है, और आज जैसे ही बल्लेबाजी करने के लिए आए उन्हें बड़े स्ट्रोक ही खेलने थे और पहले कुछ हड़बड़ाहट में नजर आए, मगर फिर से एक बार अपने अंदाज में ये छक्का हमें देखने को मिला। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया मिड विकेट की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। देखिए विकास, पहली 5 गेंदों में 7 रन आए हैं, छक्का आया कोई बात नहीं, मगर रन कितने आए ये भी मैटर करता है। अब ये अंतिम गेंद के ऊपर कितने रन बन पाते हैं या विकेट आता है उसके ऊपर निर्भर होगा, मगर अब तक मेरे ख्याल से गेंदबाजी करने वाली टीम और ये गेंदबाज इस ओवर में डोमिनेट है। आपल्याला वाटत होतं की षटक सुरू व्हायच्या अगोदर सहज 70 धावा होतील, परंतु सुजित तांबडकर नावाचा गोलंदाज आला। अतिशय अल्पवयीन हा खेळाडू आहे, परंतु त्याने वयाची कोणतीही मर्यादा या त्याच्या गोलंदाजीवर दिसून येत नाही आहे। अतिशय चांगला योग्य टप्प्यावर आणि अतिशय चांगल्या वेगामध्ये त्याने गोलंदाजी केलेली आहे। जबरदस्त असा खेळ त्याच्याकडून बघायला मिळालेला आहे। या इनिंगचा हा अंतिम चेंडू, हा चेंडू सुद्धा बघा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यावर थोडीशी उसळी मिळते, अतिशय चांगला बाउन्स सुद्धा आहे विकेटला। खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं या क्युरेटरचं, त्याच्यासाठी खरोखर मनापासून कौतुक त्याचं दाद द्यावी लागेल त्याला। जबरदस्त फलंदाजाला किंवा गोलंदाजाला दोघांनाही समान संधी आहे या विकेट्सवर। या षटकामध्ये काय केलं त्यांनी सुजितने, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलेली आहे, त्यामध्ये 4 डॉट आणि अशा प्रकारे 7 धावा दिल्या। बघता बघता या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि या इनिंगच्या समाप्तीच्या अखेरीस धावसंख्या आहे 62 रन 62 धावा, 63 धावांचं लक्ष्य आहे। जाऊ चला आपण टॉस पर्यंत। यस कपिल, थँक्यू यासिन सर, थँक्यू विकास दादा, यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो। निश्चितपणे आपण आहोत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026च्या या 6व्या दिवसामध्ये, आणि जिथे सुपर 16चा हा थरार चालू आहे, जिथे पहिला सामना आजच्या दिवसातील चालू आहे जो की सुपर 16 मधला 5वा सामना चालू आहे, पण 6व्या सामन्याचा टॉस होणार आहे, जिथे मिहिर अँड तनी स्पोर्ट्स झारखंड विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ एक
भिडणार आहे तो झारखंडच्या संघाविरोधामध्ये. सो दोनही टीम कॅप्टन्सना मी विनंती करतोय लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ यायचं आहे. मी पत्रे काकांना विनंती करतोय टॉस तुम्ही करायचा आहे, तुमच्या हस्ते टॉस होणार आहे. आज खरोखरच आपण या तलवार क्रीडांगणावर निश्चितपणे आहोत आणि खूप सुंदर वातावरण या मैदानावर सजलेलं पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मैदान सजलंय एखाद्या स्टेडियमला लाजवेल अशा पद्धतीची ही फिलिंग आहे. निखिल पाटील विरुद्ध दिगंबर हामणे, दोन लेजंडरी प्लेयर आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. येस, पत्रिकाकांना मी विनंती करतोय टॉस करायचा आहे. प्रफुल्ल अँड निले स्पोर्ट्स साखर विरुद्ध मिहिर अँड तनिष स्पोर्ट्स झारखंड असा हा सामना आहे. हेड कॉल आलेला आहे आणि इट्स अ टेल. गेल्या वर्षीचा संघ तुमचा चॅम्पियन आहे. संघ बांधणी गेल्या वर्षी वेगळी होती, या वर्षी वेगळी आहे. चॉईस कॅप्टन नव्हतं आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुला या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे. बऱ्याच लीगमध्ये अनसोल्ड झाल्यानंतर खूप चांगला परफॉर्मन्स केलास आणि त्यानंतर ही मोठी संधी. काय सांगशील त्या संधीबद्दल आणि काय डिसिजन असेल? डिसिजन मी क्षेत्ररक्षण करेन पहिली मॅचला, पण मी एकच सांगेन की अपयश सगळ्यांना येतं. खचून जाऊ नका, मेहनत करा. बॅटिंग बॅट तुमच्या हातात बॅट आहे, बॉल आहे. जशी मेहनत करा तुम्हाला पण नक्की पुढे चान्स भेटणार आहे. तसं पाहिलं गेलं तर आता ही फ्रेश विकेट आहे आणि मला असं वाटत नाहीये की या विकेटवर गोलंदाजांना आणि फलंदाजांना कोणत्या जरी एका साईडला जास्त प्रभाव होईल, कारण दोनही बाजूला समसमान पद्धतीने विकेट ही झुकलेली आहे. आणि या विकेटवर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरच्या संघात पण दिग्गज आहेत, तर कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत एवढं भलं मोठं आयोजन, तुमची कारकीर्द या टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये खूप मोठी राहिलेली आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? खरंच खूप छान आयोजन आहे हे. आता आम्ही नवीन मुलांना हे खूप मोठं, आम्ही जुन्या आहेत खेळलोय, पण एवढे मोठे टुर्नामेंट, एवढी मोठी बक्षिसं आज नवीन मुलांना फक्त एकच सांगेन, बक्षिसाकडे बघू नका, चांगला खेळ खेळा, अजून तुम्हाला मोठे अपॉर्च्युनिटी येतील पुढे. थँक्यू सो मच. हे होते दिगंबर हामणे. निखिल पाटील टॉस हरलाय. मिहिर आणि तनिष स्पोर्ट्स झारखंड संघाचं तुम्ही नेतृत्व करताय. प्रथम बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग पॅराडाईज या पाटा विकेटवर किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? मी 60+ बनवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत तसं तुमचा जर संघ पाहिला तर आबू सुद्धा तुमच्या संघामध्ये आहे. तू स्वतः चांगली बॅटिंग करतोयस, तर एकंदरीत या मॅचकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? कारण हा सामना जर जिंकला तर सुपर 8चं तुम्हाला तिकीट मिळू शकतं. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. आमचे एफर्ट 100% एफर्ट लावू. थँक्यू सो मच. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका. आजच्या दिवसातील पहिला आणि सुपर 16चा 5वा सामना मैदानामध्ये जारी आहे. त्यामुळे tenniscricket.in माध्यमातून तुम्ही असंच या चॅनलला भेट देत राहा आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा निश्चितपणे आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. स्टे ट्यून विथ अस. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद कपिल. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान की तरफ चलते हैं, जहां पे जीतने के लिए 63 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हो. SS ग्रुप अलीबाग बनाम RM सप्लायर्स जिराड, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, जिसका आज का ये 6ठा दिन. कमाल का ये टूर्नामेंट पूरे महाराष्ट्र में इस टूर्नामेंट की चर्चा है, इस टूर्नामेंट की धूम है. बहुत सारे फोन कॉल्स, बहुत सारे मैसेज हमें आए हैं और बहुत बधाइयाँ दी है इस टूर्नामेंट के लिए. सम्माननीय महेंद्र शेठ दड़वी, एक सर्व सामान्य व्यक्ति और आज हम सभी के चहीते दमदार आमदार, बहुत ही लाड प्यार किया है क्रिकेट से भी, उसी के साथ साथ बैलगाड़ा शरीयत से भी, बैंड पथक से भी और उसी के साथ कबड्डी के लिए भी हर क्रीड़ा प्रकार को उन्होंने अप्रिशिएट किया है, मोटिवेट किया है. लगातार 20 से 25 साल मैं खुद देख रहा हूं, हर गांव में एक से बढ़कर एक टूर्नामेंट जो होते हैं वहां पे उन्होंने हमेशा सहयोग किया है. आज उन्होंने अपने इस तलवार क्रीड़ांगन पर एक कमाल की टूर्नामेंट आयोजित करते हुए, हालांकि इसके पहले भी हमने देखा, मगर इसका जो एक बड़कपन है वो धीरे धीरे यहाँ पे बढ़ता हुआ नजर आ रहा है. विकास, आपने भी इस टूर्नामेंट के लिए
एमडी फाउंडेशन के जरिए से मेहनत की है, क्या कहोगे इस टूर्नामेंट के बारे में? ही स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीने बघतोय. पहिल्याच वर्षी जेव्हा आपण बघितलं ना आमदार साहेबांनी माझ्यासमोर एक शब्द टाकला होता, पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. रितेशचा हा पहिला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. सलामीची जोडी किरण लट आणि अमरीश नाईक ही जोडी मैदानात आलेली आहे. एक थळचा खेळाडू आहे, दुसरा आहे तो अमरीश नाईक दिघोडी संघाचा खेळाडू आहे, दिघोडी गावचा हा खेळाडू आहे. हे दोन्ही फलंदाज सलामीसाठी आले. संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय रितेश म्हात्रे. हर ओवर में तकरीबन 12.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. ओहो, आओ देखा ना था, जैसे ही हाफ वाली गेंद दिखी उसके ऊपर टूट पड़े. हालांकि नई गेंद, फर वाली गेंद, मगर मिड ऑफ क्लियर किया है, लॉन्ग ऑफ खाली था. वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. तो सामना होणार आहे तो साखर विरुद्ध झारखंड या दोन संघादरम्यान होणार आहे. आणि साखर गावचे खेळाडू बघा, त्यांचे पाठीराखे दत्ता नाखो आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी मैदानात उपस्थित झालेले आहेत त्यांच्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी. आणि आज साखरचे तब्बल 3 संघ आज खेळणार आहेत. क्या बात आहे. म्हणजे साखरचं गाव या ठिकाणी मैदानात येईल. जानू नाखवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. परंतु किरणचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू हा पॉलीवर भेटल्यावर त्याने भिरकावून दिला. 4 धावांसाठी रितेशवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या बघतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हर ओवर में जैसे मैंने कहा ना विकास कि आपको 12.50 के औसत से रन बनाने हैं, तो इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में आपको 1 से 2 बड़े स्ट्रोक खेलने होंगे. रितेश बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, इसमें कोई शक नहीं है. मगर 30 गज के दायरे में किरण लट को रोकना नामुमकिन के करीब होता हुआ इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद उसे खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4. विकास, मुझसे ज्यादा आप जानते होंगे क्योंकि थल गांव से ये बिलोंग करने वाला खिलाड़ी मेरे बगल में 12वें खिलाड़ी के रूप में बहुत मर्तबा बैठा है, क्या कहोगे? बरोबर आहे, कारण मागील 3 ते 4 वर्ष तो फॉर्म पासून थोडासा लांब होता. परंतु या वर्षी 2025-26 जो सीझन चालू झाला, खूप मेहनत केली त्याने आपल्या स्वतःवर, फिटनेसवर त्याने मेहनत घेतली. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, या वेळेला चांगलं कमबॅक करतोय रितेश म्हात्रे. निर्धाव चेंडू जातोय यष्टीरक्षकापर्यंत. चेंडू गेल्यानंतर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते, परंतु त्याने आपल्या स्वतःच्या किरणने फिटनेसवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं. चांगली खूप मेहनत घेतली आणि या वर्षी तो बेहतरीन या सीझनमध्ये, संपूर्ण सीझनमध्ये त्याने चांगला फॉर्म आपल्याला गवसणी केलेली आहे आणि स्वतःचं कमबॅक पूर्ण केलेला आहे. अतिशय चांगला खेळाडू आहे. बहुत ही अच्छा बैट स्पीड भी है उनका, उसके साथ टाइमिंग भी बहुत ही सही नजर आता हुआ. अंतरराष्ट्रीय स्तर के बारे में अगर चर्चा करेंगे ना हम, तो बैट स्पीड के बारे में अगर हम सोचेंगे या बात करेंगे ना, तो एबीडी की याद आती है. उसके बाद क्रिस गेल का भी कमाल का बैट स्पीड था. मगर इस मरतबा ये शॉट तो देखिए, इसके पहले आक्रामकता और यहां पे नजाकत. गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर. 4. सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळालेला आहे. एक लाजवाब, एक नजाकत भरा स्ट्रोक बघायला मिळालेला आहे. आणि याचं अर्धश्रेय किरण लटला किंवा आणखी कोणाला तयार करायचं जाणार असेल ना, तर हे संजय पत्रे जे बसलेत ना आपल्या बाजूला, ते संजय पत्रेंना त्यांचं श्रेय द्यायला लागेल. कारण ज्या वेळेला थलेश्वर थळ संघातर्फे ते खेळत होते, त्यावेळेला संजय पत्रे यांनी त्यांना सर्वांना प्रमोट केलं होतं. हो उड़ाया, फिर से एक बार गई, ये भी गई. 6.
475वा सिक्स, रिप्लाय वारंवार बघाविषयी वाटणारे ही स्ट्रोक होता. क्या बात आहे, क्या नजाकत आहे बघा स्ट्रोक्समध्ये. एक स्टायलिश स्ट्रोक आपण बघतो ना, ज्या पद्धतीने मुंबईचे खेळाडू पूर्वी मारायचे तशा पद्धतीचा. वाह क्या बात आहे, एक अप्रतिम असा स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक्स बघायला मिळते. रितेश म्हात्रेवर पहिल्याच षटकामध्ये या P1च्या षटकात हल्ला बोल केला गेला किरणने. रितेशला डोकं वर काढून देण्याची संधी दिलेली नाहीये आणि तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार या षटकामध्ये त्याने प्राप्त केलेत. 1 षटक पूर्ण, 18 धावा धावफलकावर. ये जो शॉट था ना वो प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक था. आजकल विकास हम क्या देखते हैं कि ज्यादातर बल्लेबाज बॉटम हैंड का इस्तेमाल करते हैं, ऑफ स्टंप के बाहर शफल होते हैं, स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश करते हैं. मगर किरण की सोच अलग. किरण ने जिस अंदाज के साथ तैयारी की है, जो सपने संजोए है कि यहाँ पे मुझे खेलना है, अलीबाग, पूरे रायगढ़, पूरे महाराष्ट्र की सर्वश्रेष्ठ ये प्रीमियर लीग है, यहाँ पे मेरी पहचान बनानी है, अपने टीम को योगदान देना है, और वो सपने साकार करते हुए दिखाई दे रहे हैं. लाजवाब स्ट्रोक. आणि आपण SS ग्रुपचा जरा ह्या स्पर्धेमधील प्रवास बघितला ना, तर तिन्ही मॅचमध्ये किरणने त्यांना क्लिक करून दिलेला आहे. पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्या षटकामध्येच, आणि धावसंख्येला सुरुवात केली होती. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 1 षटकार ठोकून सुरुवात केली होती, दुसऱ्या मॅचमध्ये 1 चौकार ठोकून, आणि तिसऱ्या मॅचमध्ये मॅच विनिंग पारी सुद्धा खेळली होती. किरण लट जबरदस्त जारहाना फॉर्ममध्ये यावेळी स्पर्धेमध्ये नजर आलेला आहे. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकासाठी बघूया कोणाला गोलंदाजीमध्ये पाचारण केलेलं आहे. स्वरूप म्हात्रे. APL पर्व 5वं जे झालं ना आता चिराडला, आपण होतो त्या स्पर्धेत, त्यामधील इमर्जिंग प्लेअर म्हणून ज्याची घोषणा केली होती असा हा स्वरूप. पहिला चेंडू घेऊन होतोय, चांगला योग्य टप्प्यावर टाकला होता. अमरीशने काय केलंय यासिन सर, फक्त चेंडू ढकलला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा किरणला स्ट्राईकवर आणलेला आहे. धावसंख्या 19 धावा, 19 रन्स विदाउट लॉस. अमरीश जानते हैं कि मेरी भूमिका क्या है और मैं अब यहाँ पे क्या कर सकता हूँ या मुझे क्या करना चाहिए. उन्होंने वक्त की नज़ाकत को समझा है, परखा है. किरण लट बहुत ही अच्छे फॉर्म में है, उनके बल्ले पर बीचों बीच गेंद लग रही है. मैंने अक्सर कहा, आप अरिजीत सिंह का अगर सॉन्ग सुनोगे ना, वो जो आवाज़ है उनकी ना, उससे भी अच्छी आवाज़ किसी आती है मालूम है? जब गेंद बल्ले के बीचों बीच टकराती है. बल्लेबाज से पूछे कि अरिजीत सिंह की आवाज आपको अच्छी लगती है या बल्लेबाज के जो बल्ले से आवाज निकलती है ना, वो यहाँ पे उन्होंने उस आवाज को सुना है और इसी वजह से स्ट्राइक एंड पर फिर से एक बार किरण लट को लाकर खड़ा कर दिया है. मनोवैज्ञानिक दबाव और कुछ नहीं. पैडलाइन गेंदबाजी करने की कोशिश, नेगेटिव गेंदबाजी करने की कोशिश, मगर जैसे ही टप्पा खाया गेंद ने लेग स्टंप के बाहर भटक गया और इसी वजह से हम वाइड का इशारा. स्वरूप मात्र एक चांगला गोलंदाज आहे. हा चेंडू सुद्धा त्याने स्टंपामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये येण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंप सोडून बाहेर निघून गेला होता. या चेंडूवर जोरकस मारण्याचा, क्या बात है, अप्रतिम फ्लिकचा फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. अतिशय जबरदस्त बहारदार असा हा हैदराबाद के 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. किरण लट रुकणे का नाम नाही लेले. थांबायचं नाही गडा, थांबायचं नाही, अशा पद्धतीने त्याची फलंदाजी बघायला मिळते. 7 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि तब्बल 2 षटकार आणि 3 चौकारांशी 24 धावांवर तो नॉट आउट खेळतोय. आणि आता काय करावं लागेल स्वरूप म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, तर किरण लटचा हा अडसर दूर करावा लागेल. त्यासाठी एक चांगली गेंद म्हणजे चांगला चेंडू येणं गरजेचं आहे. वैभव सूर्यवंशी की याद यहाँ पे ताजा हो रही है. जिस तरह से वैभव ने क्या देखा, गेंदबाज को बिल्कुल नहीं देखा, सिर्फ गेंद को देखा है. लुक एट द बॉल, नॉट टू द बॉलर. ये जो एक बेसिक मूल मंत्र जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, उसी तरह से जी हाँ, इसमें दबा फ्लिक तो किया है, अपने कलाई को रोल किया है, उस स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को खेला, वहां के फील्डर को बीट किया, मगर इसी बीच अपने आप को संभाला है वहां के खिलाड़ी ने. मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है. 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, दूसरा ओवर प्रगति पर. मगर हम किरण के बारे में बात कर रहे थे. वैभव सूर्यवंशी ने जिस तरह से उस दिन जसप्रीत बुमराह, वर्ल्ड क्लास बॉलर, जिनके सामने बल्लेबाजी करना, अच्छे बल्लेबाजों को पसीना छुड़ाने वाली गेंदबाजी, मगर
मगर उनको 2 छक्के लगाए। हो आया, फिर से एक बार आया, ये लगा छक्का। वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। मैं अक्सर कहता हूं खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है। नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाजी कर रहे थे, अमरीश ने देखा और अचानक अपने बल्ले को तिरछा करते हुए बहुत ही खूबसूरत साउंड के शॉट खेल दिया है 6 के लिए। अतिशय चांगला एक पूर्ण प्रोफेशनलिझम असतो ना, तो अमरीश नाईकच्या फलंदाजीत आपल्याला नेहमी दिसून असतो. मुंबईच्या स्पर्धांमध्ये काही काही खेळत असतो तो, आणि त्याचीच ती क्वालिटी नेहमी तो आपल्या या मैदानामध्ये दाखवत असतो. ज्या ज्या वेळेला संघाला जशा पद्धतीची आवश्यकता असते ना, तशा पद्धतीची बॅटिंग, मग ती आक्रमक बॅटिंग असेल किंवा ती नंतर आपण सिंगल डबल्स घेणारी बॅटिंग असेल, फलंदाजी असेल, ती दिसून येते. परंतु हा स्वरूप मात्र हा सुद्धा गोलंदाजीचं मी आता निरीक्षण केलं त्याचं, तो टप्पापर्यंत थोडासा इनस्विंग पद्धतीची चेंडू टाकतोय आणि पायावर टाकण्याची त्याने गलती पुन्हा एकदा केली होती. याही वेळेला फुलटॉस पडतोय चेंडू, चेंडूला ढकलतोय फक्त वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे रितेश स्वतः. 1 धाव मिळते आणि या 1 धाव्याने बघतोय आपण धावफलकार धावसंख्या लागली 34 धावा, 34 रन्स. बहुत ही अच्छी बल्लेबाजी अब तक की है एसएस ग्रुप अलीबाग, मंथन डाकी की ये टीम, साहिल सैयद की ये टीम, मगर इन दोनों भी सलामी बल्लेबाजों ने गेंदबाजों के ऊपर डोमिनेट किया है। ये लीजिए और एक लीजिए, मिड विकेट सीमारिका के बाहर, दर्शक दीर्घा में ये तीसरा छक्का। नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथ बादशाह लाडो मोठे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. किरण लट आणि किरण लट आज संपूर्णपणे मैदानामध्ये किरण लट मात्र पसरलेला आहे. काय फलंदाजी करतोय बघा. त्यापर्यंत अंपायरचा पंचांचा इशारा येतो आमच्या गुणलेखकाला, इट्स अ चॅलेंज ओव्हर. हे चॅलेंज मात्र यावेळेला बघूया कोण पूर्ण करते, कारण 2 षटकात झिराड संघाच्या अपोजिट खेळताना 40 धावा खर्च झालेल्या आहेत आणि हे चॅलेंज आर्यम सप्लायर झिराड या संघाला ॲक्सेप्ट करावंच लागेल. आणि या चॅलेंज ओव्हरमध्ये त्यांचा जो गोलंदाज आहे ना, त्याला ह्या 10 धावा रोखणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण सामन्याला जर पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर हे चॅलेंज रितेश म्हात्रे आणि त्याच्या टीमला जिंकावंच लागणार आहे. परंतु त्याच्या समोर आज दोघेही फलंदाज आग ओकणारी बॅटिंग करतायत, अतिशय जबरदस्त बॅटिंग. किरण लट मोठे आक्रमक आणि स्टायलिश, असं वाटतं की आपण सीझनची मॅच बघतो की काय. सिंगल डबल म्हणजे स्टायलिश फटके बघायला मिळतात आणि किरण लट मात्र समोर फटका चेंडू पडला की त्याला सरळ ट्रीट करतो षटकार आणि चौकारांसाठी. किरण लट 9 गेंदों में 31 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि अमरीश ने 3 गेंदों का सामना किया है, एक छक्के के सहायता से 8 रन बनाकर खेल रहे हैं. मगर कप्तान रितेश म्हात्रे फिर से एक बार जिम्मेदारी अपने कंधों पर लेके आए हैं. तीसरा ओवर जो कि 50-50 ओवर होगा, चैलेंज ओवर होगा. इस ओवर में अगर 10 रन से कम रन अगर उन्होंने खर्च किए तो फिर यहां पे वापसी हो सकती है. ये देखिए फिर से एक बार नजाकत, आक्रामक, दोनों का मिलाप. गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमारिका के बाहर 6. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास आता सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. दोन्ही फलंदाज बघ थांबायचं नाव घेत नाही आहेत. अतिशय जबरदस्त आणि अटॅकिंग बॅटिंग आणि स्टायलिशपणा त्यांच्या बॅटिंगमधून दिसून येतो. दोन्ही फलंदाजांच्या नजाकत आहे, स्ट्रोकमध्ये आक्रमकता सुद्धा आहे, नजाकत सुद्धा आहे. डोळ्यांचे पारणं फेडणारी ही फलंदाजी बघायला मिळते. रितेशवर मात्र आक्रमण केलं जाते. पहिल्या षटकात त्याचा हल्ला बोल केला होता, दुसऱ्या षटकावर सुद्धा पहिल्या चेंडूवर त्याने सुरुवात केलेली आहे. अमरीश नाईक आणि किरण लट नावाचं वादळ आज मैदानात आलेलं आहे. पुढच्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने पेडल स्वीप केला जातो. चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. या वेळेला मी म्हटलं होतं स्वरूप मात्रेच्या हातातून चेंडू निसटतोय, थोडासा दबाव त्याच्यावर निर्माण झालेला आहे. सिंगल्स होती, डबल्स होत नाहीये या मैदानावर, परंतु थोडीशी क्षेत्ररक्षकाची चुकी आणि धाव संख्येत 2ची वाढ होते. 1+ अशी धाव
मिसफिल्डचा 1 रन. अशा प्रकारे बघतो 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 8 धावा आलेल्या आहेत. आता 4 चेंडू या चॅलेंज ओव्हर मधून आणि फक्त 2 धावा काढायची आवश्यकता आहे. बल्लेबाजों ने ना विकास मैच को समझा है. हो स्लोवर वन गेंद थी, फिर से एक बार अपने कलाई को रोल करते हुए फ्लिक किया था. मिड ऑन खाली था, उसका फायदा मिलेगा. लगॉन से जब तक उस गेंद तक पहुंचेंगे फील्डर तब तक 1 रन आसानी के साथ. रनों की संख्या आपके सामने 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर. पहली गेंद पर छक्का आने के बाद गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहां पे बढ़ चुका है. पहली 3 गेंदों में 9 रन आ चुके हैं. चैलेंज ओवर है, 10 रन आपको बनाने हैं वरना माइनस हो सकते हैं. जी हाँ, ये देखिए फिर से एक बार नजाकत. 1 रन की जरूरत थी, कोई बड़ा शॉट खेलने की जरूरत नहीं है. इसीलिए मैंने कहा कि आपको समझदारी का क्रिकेट खेलना है. आप कितने चौके लगाते हो, कितने छक्के लगाते हो, कितने रन बनाते हो, उसके मायने नहीं होते. उस सबसे बड़ी ताकत जो होती है वो मैच को जितवाना. मैच जीतेंगे तो ही आपको आगे आगे खेलने का मौका मिलेगा. यहाँ पे पहली 4 गेंदों में ही 10 रन मुकम्मल कर चुके हैं. क्या बात है. अमरीश नाईक आणि किरण लट. अतिशय जबरदस्त आघात या चेंडूवर केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अतिशय चांगल्या पद्धतीने शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू पुलचा फटका बघायला मिळाला. सक्सेसफुल होते. हा आहे चेंडूचा शेवटचा चेंडू. चांगला चेंडू होता. धावा बघा कशा झाल्या. 56 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला त्यात 5 ऍड करूया. 61 धावा धावफलकावर लागत आहेत आणि आवश्यकता आहे ती किती जिंकण्यासाठी? फक्त आणि फक्त 2 धावांची. म्हणजे कशा पद्धतीने या दोन्ही बॅटर्सनी मैदानामध्ये हल्ला बोल केलेला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडलेली आहेत. प्रेक्षकांना वाटलं नव्हतं की हा सामना एवढ्या इझी मॅच संपेल म्हणून, परंतु या दोन्ही फलंदाजांचं जे आक्रमण आहे ना त्यामधून जिराटचा संघ सावरलाच नाहीये आतापर्यंत. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर. दोनों भी बल्लेबाजों के पास एक लंबा अनुभव है. बहुत ज्यादा उन्होंने क्रिकेट खेला है, क्रिकेट को समझा है, क्रिकेट को जिया है और आज उन्होंने अपना एक्सपीरियंस पूरी तरीके से झोंक दिया. एक समय था, एक वक्त था, ऐसा लग रहा था मुझे भी साहिल सैयद की टीम थोड़ी सी संकट में आ सकती है, मगर जिस अंदाज के साथ इन दोनों भी बल्लेबाजों ने शुरुआत की है विकास, काबिल तारीफ है. मेरे पास अल्फाजों की कमी है इन दोनों भी बल्लेबाजों के लिए. 20 रन के ऊपर से औसत से रन बनाना इस मैदान पर इतना भी आसान नहीं है. सभी मुंतकीब किए हुए ये खिलाड़ी है, अर्थात चुने हुए खिलाड़ी है, सिलेक्टेड खिलाड़ी है, एक से बढ़कर एक खिलाड़ी है. आप किसी भी खिलाड़ी का नाम लीजिए, हर एक खिलाड़ी के नाम पर 10-10, 8-8 मैन ऑफ द सीरीज है, बेस्ट बॉलर के खिताब है और उनके सामने आपको बल्लेबाजी करना था. देखिए मैं ये नहीं कहूँगा, बिल्कुल नहीं कहूँगा आप अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेले या इस मैदान पर खेले, टेनिस के खेले या आम हमारी जिंदगी में मनोवैज्ञानिक दबाव सबके ऊपर आता है, डर सबको लगता है, मगर उस डर को दूर करते हुए, क्योंकि डर के आगे जीत है. दोन धावांची फक्त आवश्यकता आहे. बघूया कितपर्यंत लढत देत आहेत. जिराटचा चौथा गोलंदाजीसाठी गोलंदाज साई राणे येतोय. मापगाव गावाला बिलॉंग करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती, परंतु 2 धावा 12 चेंडूंमध्ये येण्या गरजेचं आहे. बघूया कशा पद्धतीने. पहिला चेंडूवर एक बेहतरीन स्क्वेअर कटचा फटका, अफलातून स्ट्रोक्स, चेंडू जातोय, सामना जिंकवणारा हा चौकार. यस इसी के साथ ये मैच जीत लिया है. किरण लट नॉट आउट 11 गेंदों में 36 रन. अमरीश नाइक 8 गेंदों में 23 रन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है और सम्माननीय सुनीता चौहान इनकी तरफ से एसएस ग्रुप अलीबाग ने इस मैच को जीता. इस वजह से 5,000 रुपए का पारितोषिक आ चुका है. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक.
अतिशय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. एकतर्फी सामना झाला या मॅच मध्ये आपण बघितलोय. आणि कपिल या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच 11 चेंडूंमध्ये 36 धावांची बहारदार खेळी करणारा थळगावचा कोहिनूर किरण किरू लट. निश्चित विकास दादा, ये पुराना चावल है, ऐसे हार नहीं मानेगा. आणि त्यांनी हार मानलेली नाहीये. तुम्ही जसं म्हणाला होतात की मागील 3 ते 4 वर्ष 12th मॅनची भूमिका बजावत होते, परंतु फॉर्म इज टेम्प